गुड मॉर्निंग. तर काल आपण शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी सुरुवात केलं होतं वर्ड्स प्रॉब्लेमला. त्याच्यापूर्वी एक होमवर्क दिला होता छोटासा. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला एकाने, तो अगोदर या ठिकाणी आपण घेणार आहोत. बरेच प्रश्न काही जण या ठिकाणी विचारत नाही, काही जण विचारतात. तर जो प्रश्न विचारला आहे तो अगोदर आपण दर तासिकेच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण त्याला घेणार आहोत. त्यानंतरच आपल्या पुढच्या भागाला या ठिकाणी शिकवायला आपण स्टार्ट करणार आहोत. तर तो प्रश्न अशा प्रकारचा होता या ठिकाणी. दिल्या सोड्यामध्ये जुन्या सिलेबसमधला तो प्रश्न होता. क्वेश्चन आहे 1/3x प्लस 1/5y, त्यानंतर 1/15, त्यानंतर 1/2x प्लस 1/3y इज इक्वल टू 1/12. अशा प्रकारचा हा क्वेश्चन होता. तर सोल्युशनमध्ये जाऊया आपण. त्याला अगोदर इक्वेशनला नाव देऊया. 1/3x प्लस 1/5y इज इक्वल टू 1/15. इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर 1/2x प्लस 1/3y इज इक्वल टू 1/12. इक्वेशन नंबर 2. From equation first, काय फर्स्ट इक्वेशन. तर या फर्स्ट इक्वेशनला आपण काय करूया, एलसीएम काढूया. ओके, एलसीएम किती निघणार हो काढून बघितलं तर तुम्ही या ठिकाणी 3, 5, 15. तर म्हणजे 15 एलसीएम निघत. ओके, 3 भाग दिला, 3 1 3, 5 ला 5, 3 5 15, 5 न भाग दिला, 5 1 5, 5 1 5, 5 म्हणजे या ठिकाणी एलसीएम आल्या ठिकाणी 15. तर आपण एलसीएम काढला या ठिकाणी 15 काढला. तर 15 एलसीएम पर्यंत काय भेटलं या ठिकाणी, मल्टिप्लाय केला आपण. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 15 वी गेट. काय करणार या ठिकाणी आपण, याला भेटणार या ठिकाणी आपला 3 5 15, 5 भागिले x, त्यानंतर 3 भागिले y इज इक्वल टू 1. ओके, इक्वेशन भेटलं आपल्या ठिकाणी. काय किती नंबर नव्हतो आपला. त्या सिमिलरली फ्रॉम इक्वेशन सेकंडचा किती निघणार, एलसीएम 12 निघणार. मग त्याला म्हणणार आपण ठिकाणी मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/12. जर याला 12 मल्टिप्लाय केला आपण तर त्या ठिकाणी बेसक 12, 6/x, नंतर 3 चौक 12, 4/y, 12 1 12. ओके, इथं पण 1च आलं. याला इक्वेशन 3 4. आता पुट करूया आपण या ठिकाणी, कारण का आपले व्हेरिएबल या ठिकाणी फ्रॅक्शनमध्ये आहे. त्यामुळे आपण काय करूया, याला पुट करूया. 1/x इज इक्वल टू a अँड 1/y इज इक्वल टू b. जिथं 1/x आहे तिथं हे करूया आपण a ठेवूया, आणि जिथं 1/y आहे तिथं b ठेवूया. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन आलं आपल्या ठिकाणी 5x प्लस 3b इज इक्वल टू 1. त्याला इक्वेशन नंबर आपण नाव देऊया 5. इथं सेम 6x प्लस 4b इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर नाव देऊया आपण 6. नाव तर असं झाल्यानंतर आता या ठिकाणी या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे.
तर या दोन इक्वेशन मध्ये काय घडू शकते, तर इथं जर आपण ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, सॉरी 4 ने मल्टिप्लाय केलं तर 12 येईल, आणि इथं जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 12 येईल. तर अशा प्रकारचे इथं आपण गुणाकार करून घेऊ शकतो. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 5/4 and equation 6/3 we get, मग काय भेटणार आपल्या ठिकाणी, त्याला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 पंचे 20x, 4 त्रिकम 12b, 4 एक 4. इथं जर 3 ने मल्टिप्लाय केलं आपण, 3 संग 18x, अँड इथं सबट्रॅक्टिंग करून घेऊया आपण, सबट्रॅक्टिंग लगेच देन वजाबाकी पण करून घेऊया. 18x प्लस 4b, सॉरी 4 ने मल्टिप्लाय 3 ने मल्टिप्लाय 3 चौक 12b इज इक्वल टू 3. ओके, इथं 2x उरले, साइन चेंज केल्यानंतर हे 12 कटले इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 1/2. ओके, त्यानंतर पुट x कसा आला, पुट a इज इक्वल टू 1/2 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये होता, तुमच्या मनावर 5th मध्ये ठेवूया आपण, सोपं जाते. ओके, किंवा 4th मध्ये 5, तर 5 इक्वेशन या ठिकाणी 1/5a प्लस 3b इज इक्वल टू 1. तर या ठिकाणी 5 इंटू 1/2 प्लस 3b इज इक्वल टू 1. 5 दोन्ही, सॉरी 5/2 प्लस 3b इज इक्वल टू 1. 5 प्लस 3 दोन्ही 6b डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1. तर 5 प्लस 6b इज इक्वल टू 2. 6b इज इक्वल टू 5 माइनस 2 माइनस 5. 6b इज इक्वल टू -3. b इज इक्वल टू -3/6. b इज इक्वल टू 3 1 3 3 2 6 -1/2. ओके, बट 1/x is equal to a and 1/y is equal to b. Replace the value. Replace केल्यानंतर काय भेटेल मग, 1/x is equal to 1/2 and 1/y is equal to -1/2. याचा रेसिप्रोकल घेतला सरळ सरळ, x is equal to 2 and y is equal to -2. Therefore, the solution of given equation is 2, -2. हे आपलं उत्तर राहील शेवटी. काय आलं उत्तर, 1 मायनस 2 -2 हे आपलं आन्सर आहे. तर हे विचारलेला प्रश्न होता, अश्विनी जाधव यांनी प्रश्न हा विचारलेला होता.
त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर या ठिकाणी आलेलं आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. आपण काल शाब्दिक उदाहरणाने सुरुवात केलं होतं. समजा आज याच्यामध्ये अशा फ्रॅक्शनच्या क्वेश्चनमध्ये आले की अगोदर एलसीएम काढायचं किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. कोणत्याही जमतेच्यात काय अडचण नाही आहे, आपल्या मर्जीप्रमाणे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं म्हणजे ठिकाणी एक प्रकारचं मल्टिप्लिकेशन आहे किंवा एलसीएमच आहे. एलसीएम काढून जर डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तर सोपं जाते. ही अगोदर स्टेप जर या अगोदर 1/x ऐवजी ठेवली तर अजून सोपी गेली असते. पण तर आपण फास्टमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. शेवटी उत्तर या ठिकाणी आपण देऊन टाकले. तर काल आपण असे बरेच गणित काल तुम्हाला तुमच्या पुस्तकांमध्ये पण दिले होते, पण तो प्रश्न कोणीही विचारलेला नाही आहे. काही अडचण नाही, जेव्हा अडचण आली तेव्हाच विचारायचा. मात्र अगोदर जसं टायमर विचारला तर आपण त्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करता येतो. बरेच वेळ दिल्यानंतर मग तो व्हिडिओ त्रास जातो. ज्या त्याच्याशी तेव्हाच तुम्ही प्रश्न विचारत राहिला तर तुम्हाला समजून सांगण्यासाठी सोपं जाते, नाही तर मग भरपूर अवघड जाते. तर आपण काल शाब्दिक उदाहरणाला सुरुवात केली होती. 2 प्रॉब्लेम्स घेतले होते. आज एक प्रॉब्लेम घेऊया. तर या ठिकाणी 14 प्रॉब्लेम घेऊया आपण. 1.5. काय, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice it is a numerator. तर अगोदर कंडिशन आपण समजून घ्या. या ठिकाणी 2 घटना आहेत, त्यासाठी आपण 2 व्हेरिएबल या ठिकाणी अगोदर कन्सिडर करायच्या. तर 2 व्हेरिएबल, एक डिनॉमिनेटर आहे आणि एक न्यूमरेटर आहे. ओके, तर अगोदर आपण न्यूमरेटरसाठी काहीतरी आणि डिनॉमिनेटरसाठी काहीतरी पकडायचं. त्यानंतर मग त्यांच्या कंडिशन त्याच्यामध्ये कशा प्रकारचे अप्लाय होतात, पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन आणि कोणासाठी काय पकडता येते याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घ्यायची. तर फर्स्ट ऑफ ऑल लेट numerator of fraction is x and denominator of fraction is y. ओके, पहिल्या कंडिशन मध्ये जर आपण पाहिलं twice of denominator of fraction is 4 more than twice it is numerator. Okay, twice of numerator म्हणजे अंशाचे दुप्पट is equal to 2x. According to first condition, according to first condition, what is the first condition? पहिली अट काय हो की एका फ्रॅक्शनचा छेद हा डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice it is a numerator. म्हणजे डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन हा डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन y is equal to twice of denominator 2x more than किती हो 4. अशा प्रकारचे कडे आपल्याला सांगितले. तर लाप्लास लिहिता येते. y ला आपण टाकूया 4 ला घेऊया, म्हणजे 2x minus y is equal to -4. ओके, म्हणजे आपण काय केलं, y ला तिकडे नेलं आणि 4 ला इकडे आणलं, म्हणजे दोघांचं साइन चेंज होईल, y चा आणि 4 चा. त्याला इक्वेशन नंबर आपल्या ठिकाणी फर्स्ट नाव देऊ. त्यानंतर काय म्हणते या ठिकाणी सेकंड कंडिशन रीड करूया आपण. डिनॉमिनेटर बिकम्स 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. ओके, न्यू फ्रॅक्शन या ठिकाणी तयार होणार आपल्या ठिकाणी.
न्यू फ्रॅक्शन या ठिकाणी न्यू फ्रॅक्शनची आड दिली आपल्या ठिकाणी काय 6 इज रिड्यूस्ड. 6 जर आपण कमी केलं कोणामधून बोथ ऑफ देम न्यूमरेटर काय होईल या ठिकाणी नवीन अंश काय तयार होईल न्यूमरेटर इज इक्वल टू x मायनस 6. त्यानंतर डिनॉमिनेटर इज y मायनस 6. ओके. तर दोघांमधून जर आपण 6 कमी केलं रिड्यूस केलं तर काय कंडिशन आहे अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन डिनॉमिनेटर काय होतं या ठिकाणी म्हणजे y मायनस 6 इज इक्वल टू बिकेम्स 10 टाइम्स द न्यूमरेटर म्हणजे 12 पट कोणाच्या न्यूमरेटरच्या. ओके. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सेकंड कंडिशन डिनॉमिनेटर इज इक्वल टू ओके 12 टाइम्स ऑफ न्यूमरेटर. ओके. एवढं आपल्या ठिकाणी सांगितलं आहे. याला सोडून घेऊया आपण y मायनस 6 इज इक्वल टू 12x 12 से कम 72. ओके. सॉरी इथं 12x तर काय केलं मग आपण ठिकाणी 72 ला इकडे आलं मायनस वायला तिकडे घेऊन जाऊया आपण आणि 72 ला इकडे आले म्हणजे काय होईल 12x मायनस वाय म्हणजे इज इक्वल टू मायनस 6 प्लस 72. म्हणजे ज्यांना साईड चेंज करून त्यांचं सिम्बॉल चेंज होईल 72 रिप्लेस झाला पण प्लस झाला आणि y चेंज झाला म्हणून मायनस वाय आला ठिकाणी. तर हे इक्वेशन असंच राहील 12x मायनस वाय इज इक्वल टू 72 मधून 6 गेले तर 66 हे निगेट राहतील राईट प्लस 66. त्याला इक्वेशन नंबर आपण 2 नाव देऊया. नाव आता पाहूया आपण या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड दोन्ही ठिकाणी मायनस आहे मायनस वाय सेम साइन आहे. जर आपल्याला एलिमिनेट करायचं असेल आणि दोन साइन जर सारखेच असतील तर आपण ठिकाणी सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. काय घ्यावं लागेल ठिकाणी सबट्रॅक्टिंग. म्हणून मी काय करतो या ठिकाणी सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. ओके. 2 मधून 1 वजा करून दुसरी इक्वेशन आहे आपल्या ठिकाणी 12x मायनस वाय इज इक्वल टू 66 आणि पहिले इक्वेशन या ठिकाणी आपलं 2x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4. ओके. सबट्रॅक्टिंग करायचं सॉरी आपला मायनस मायनस प्लस प्लस. ओके. 12 तून 2 गेले 10x वाय वाय कटला 66 आणि 4 या ठिकाणी 70 x इज इक्वल टू 70 भागिले 10 x इज इक्वल टू 7. ओके. पुट द व्हॅल्यू ऑफ x is equal to 7 in equation first. Okay, what is the first equation? 2x minus y is equal to minus 4. 2 into 7 minus y is equal to minus 4. 7 दोनी 14 minus y is equal to minus 4. Minus y is equal to minus 4 minus 14 minus y is equal to minus 18. दोन्ही साईडचं मायनस मायनस कटलं y is equal to 18. Therefore numerator of fraction
is 7 and denominator of fraction is 18. म्हणून त्या फ्रॅक्शनचा अंश हा 7 आहे तर छेद हा 18 आहे. ओके. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे. कोणता? चौथा क्वेश्चन. तर काल तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले होते करण्यासाठी. सॉल्ड एक्झाम्पल करा. याच्या पुढचे 2 क्वेश्चन राहिले ते जमले करा, नाहीतर उद्याच्या तासिकेमध्ये या ठिकाणी मी राहिले 2 क्वेश्चन किंवा 1 क्वेश्चन तसं ज्याप्रमाणे जातं त्याप्रमाणे या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला मी घेऊन दाखवतो. त्यासाठी तुम्ही करा छानपैकी आणि करून नाही जमलं तर विचारत चला. आणखी 2 क्वेश्चन 5वा आणि 6वा क्वेश्चन राहिला करून बघा. आणि पाठीमागच्या ह्याच्यामध्ये जे काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते होमवर्क म्हणून या ठिकाणी करून बघा. सॉल्ड एक्झाम्पल. ओके. सॉल्ड एक्झाम्पल बिफोर 1.5 प्रॅक्टिस सेट. ओके. याच्यामधले सॉल्ड एक्झाम्पल जेवढे आहेत बिफोर द 1.5च्या अगोदरचे हे सगळे होमवर्क म्हणून या ठिकाणी तुम्हाला उद्या तुम्ही करून बघायचे. आणि पुढे 2 क्वेश्चन राहिले त्याच्यामधले पण आले तर बघा, नाहीतर मी करून दाखवतोच. आणि उद्याच्या किंवा परवाच्या तासिकेला आपल्या ठिकाणी टॉपिक संपून जाईल. त्यानंतर लागलीच परीक्षा होईल तुमची रविवारी. येता परीक्षेला पण तयार राहायचं तुम्हाला. आणि परीक्षा झाल्यानंतर मग आपण जॉमेट्रीचा पार्ट या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ओके. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.